वाचनप्रेमी मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार। वाचू आनंदे 2026 ही एक वेगळी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे असं म्हटलं तरी चालेल। तर या अभियानांतर्गत माझं व्यक्तिशः चौथं पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण झालं, त्याबद्दलचा आढावा देण्यासाठी मी आपल्या या यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून आपल्याशी संवाद। माझ्या चौथ्या पुस्तकाचं नाव आहे विठोबा मिसिंग इन पंढरपूर। नाव असल्यावरच असं जरा वेगळं वाटतं, म्हणजे आधुनिक काळातलं शीर्षक आहे, विठोबा जुन्या काळातलं असं म्हणूया। पुस्तकाचे लेखक आहेत विनायक होगाडे, की जे सकाळ, टाइम्स इंटरनेट, लोकसत्ता, BBC मराठी या ठिकाणी कामाचा त्यांना अनुभव आहे। याआधी या लेखकाची फिलिंग अस्वस्थ, ओ माय गोडसे, डिअर तुकोबा ही पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आहेत। पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या जवळपास 367 आहे। पुस्तकाची किंमत 400 रुपये आणि पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे। तर या पुस्तकाबद्दल प्रवीण बांदेकर यांनी खूप समर्पक शब्दात थोडक्यात पुस्तकाबद्दल मांडलंय। तर मित्रांनो, प्रवीण बांदेकर असं म्हणतात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानला जाणारा विठोबा एक दिवशी अचानक वीट सोडतो, म्हणजे मंदिरातून गायब होतो। ह्या कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडे यांनी या कादंबरीची रचना केली आहे। मुळात प्रश्न असा पडतो लेखकालाही वाचकांनाही, विठोबाला ती वीट का सोडावीशी वाटते, आणि मग वेगवेगळ्या कालखंडात विठोबा फिरतो, म्हणजे अगदी संत चोखोबा, एकनाथ तुकारामांपासून तर अगदी 2024-25 पर्यंतच्या कालखंडापर्यंत विठोबा सगळीकडे फिरतोय। आणि हे फिरत असताना विठोबा स्वतः अस्वस्थ आहे। या अस्वस्थ विठोबाला अद्भुत कथनाच्या माध्यमातून मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची, त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपट काढून आपल्यासमोर मांडण्याचं काम लेखकाने अत्यंत उत्तमरित्या केलंय। पुस्तक एकदाच हातात घेतलं की ते सोडावंसं वाटत नाही, असे भाव या पुस्तकामध्ये आहेत। विठ्ठल आणि रखुमाई यांचं भांडण पण खूप छान गमतीशीररित्या, त्यातल्या त्यात समर्पक, मार्मिक आणि उपहासात्मक देखील इथे मांडलंय। वेगवेगळ्या पंथांनी, वेगवेगळ्या धर्मांनी विठ्ठल रंगवलाय, विठ्ठल आपला मानलाय। म्हणजे जैन लोकांना तो नेमिनाथ वाटतोय, बुद्ध वाटतोय, काहींना कृष्ण वाटतोय। 28 युगे तो विटेवर उभा आहे, आणि मग त्याला ती वीट सोडून का जावं असं वाटलं ते तर मी आपल्याला सांगितलंच। पण मग तो वीट सोडून गेल्यावर त्या परिसरात फिरतो, रखुमाई त्याला वेगवेगळ्या कालखंडात फिरवते, त्या त्या वेळेचे अनुभव देते। संत चोखोबांना जो त्रास झाला तो सगळा विठ्ठल अनुभवतो, त्याच्याशी गप्पा करतो। अशा या सगळ्या भन्नाट कल्पना मांडून, जरी फॅन्टसी असली पण तरी वास्तवतेचं दर्शन मात्र 101% आपल्याला या कादंबरीतून होतं। त्या त्या काळातल्या ओव्या, संतांची वचनं, अभंग, गाणी यांचा आधार घेत खूप उत्तमरित्या काल्पनिक गोष्टी या ठिकाणी मांडल्या आहेत। माझा आपल्या सगळ्यांना आवर्जून आग्रह असेल, आपण जरूर हे पुस्तक वाचा आणि सध्याच्या वर्तमानात चाललेलं सगळ्याच दृष्टीने जे चाललंय पंढरपूर विठोबाबद्दल ते आपण जाणून घ्यावं, यासाठी आपल्याला पुनश्च एकदा आग्रह असेल, आपण अवश्य हे पुस्तक वाचा, विठोबा मिसिंग इन पंढरपूर। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पुस्तकाबद्दल। तोपर्यंत नमस्कार।